विधी संघर्षित बालकाकडून चोरीच्या 2 गुन्ह्यांची उकल. मोटरसायकलसह 1 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत. चाळीसगाव रोड पोलिसांची धडक कारवाई. चाळीसगाव रोड पोलिसांनी गुप्त माहितीवरून एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. या बालकास विश्वासात घेऊन पोलिसांनी चोरीच्या 2 गुन्ह्यांची उकल केली आहे. संबंधित विधी संघर्षित बालकाकडून एका मोटरसायकलसह 2 टॅबलेट, 5 खंडेरावाच्या चांदीचे टाक, 1 मोबाईल असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे चोरीचे 2 गुन्हे उघडकीस झाले आहेत. तर पोलीस तपासात अधिकचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, हवालदार सुनील पाथरवट, अविनाश वाघ, पोलीस कर्मचारी अतिक शेख, विनोद पाटील, सिराज खाटीक, सचिन पाटील, शोएब बेग, सारंग शिंदे व जमिला पावरा यांच्या पथकाने केली आहे. चाळीसगाव रोड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, धुळे. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट, महावीर सोसायटी, मोवाडी रोड येथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता. तर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पाथरवट आणि त्यांचे सहकारी यांनी 2 विधी संघर्षित बालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 307/2024 घरफोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे. त्या तपासामध्ये एकूण 1 लाख रुपये किमतीचे मोटरसायकल, जुन्या मूर्ती, सॅमसंग कंपनीचा 1 टॅबलेट आणि ईवे कंपनीचा 1 टॅबलेट आणि 1 मोबाईल असा जवळपास 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. आणखी त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री धिवरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे API बोरसे आणि त्यांचे DBचं पथक यांनी केलेले आहे. धन्यवाद.